समाचार अब तक, सत्य का साथ। केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि मिहान, IIM, लॉ स्कूल, IIIT, इंटरनेशनल एयरपोर्ट जैसी अनेक महत्वपूर्ण हिस्सों से जोड़े गए खापरी व चिंच भवन परिसर का विकास स्मार्ट सिटी के रूप में होगा। वे नागपुर हैदराबाद नेशनल हाईवे क्रमांक 44 के चिंच भवन ROB से जामठा के बीच 2169 किलोमीटर लंबे 6 लेन्स ओवरब्रिज सहित सड़क निर्माण के भूमि पूजन के अवसर पर बोल रहे थे। चंद्रशेखर बावनकुले, टेकचंद सावरकर, सुधाकर कोल्हे, राजीव पोद्दार, नाना श्यामकुले, अविनाश ठाकरे सहित बड़ी संख्या में पदाधिकारी व नागरिक उपस्थित थे। सड़क सहित ROB की लंबाई 5174 किलोमीटर है, जिसकी लागत 620 करोड़ रुपए है। गडकरी ने कहा कि मंत्रालय द्वारा मंजूरी मिलने से कार्य की शुरुआत जल्द ही होगी। समोर आल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा जसा नागपुराचा पण उड्डाण पूल बांधलेला आहे की खाली रोड आहे, वरती फ्लायओव्हर आहे आणि त्याच्यावरती मेट्रो आहे, तशाच प्रकारची रचना पुढे होणार आहे। गुमगावच्या जवळही पण आपण त्या ठिकाणी जात असताना ROB बांधलेला आहे, तिथेही पण एक मोठा ब्रिज बांधला जाणार आहे आणि आपण डायरेक्ट बुटीबोरीपर्यंत जाऊ। विशेषतः आपल्या इथे लॉ स्कूल आहे, परवा IIMचं उद्घाटन देवेंद्रजीने मी केलं, त्या ठिकाणी पण मी त्यांना अंडरपास देण्याकरता सांगितलं आहे, जेणेकरून त्या ठिकाणी डाव्या बाजूला वळून तिथेही सुविधा होणार आहे। आज नागपूरचा रिंग रोड पूर्ण होत असताना हा जो रिंग रोड आहे त्याच्या बाजूला आपण एक नवीन बर्ड गार्डन तयार करतोय। त्याचं 50-60% काम पूर्ण झालेलं आहे आणि ते एकीकडे बर्ड गार्डन आहे, दुसरीकडे ऑक्सिजन पार्क आहे आणि त्या बर्ड गार्डनमध्ये सगळे फळांची झाडं आहे, पण ती फळं तोडण्याचा कुठल्याही माणसाला अधिकार नाही आहे, बंदी आहे। ती फळं फक्त पक्ष्यांकरताच रिझर्व केलेली आहे आणि वेगवेगळे पक्षी येऊन तिथे येतील आणि त्यांना फळ खाण्याची व्यवस्था होणार आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी कॉफी शॉप पण केलेला आहे, पार्किंगची व्यवस्था केली आहे, तिथे एक भिंत बांधलेली आहे आणि आपल्या इथला एक अतिशय चांगला या रोडचा एक स्पॉट पण होणार आहे। आपल्या इथे अविनाश ठाकरे आणि विशेषतः मिहानच्या या भागात मोठ्या प्रमाणावर मागणी झाली होती, तो म्हणजे आपला डेव्हलपमेंट प्लॅनचा रोड 30 मीटरचा, जो या पुलावरून गेल्यानंतर सुरू होतो, तोही पण CRF मध्ये मंजूर झालेला आहे आणि लवकरच त्याही कामाची सुरुवात होणार आहे। पलीकडला रोड जो आहे तो नागपूर महानगरपालिकेने मंजूर केलेला आहे आणि तो डायरेक्ट मनीष नगरमधून पलीकडे जातो। त्यामुळे आता या रस्त्याने येणाऱ्या लोकांना वळल्यानंतर त्यांना डायरेक्ट या रस्त्यांनी पलीकडे मनीष नगरमध्ये जाता येईल आणि रिंग रोडला मिळता येईल। त्यामुळे दक्षिण नागपूरकरता एक नवीन कनेक्टिव्हिटी होणार आहे। नागपूरपासून बुटीबोरीपर्यंत आता मेट्रो सर्व्हिसचं काम सुरू झाल्यामुळे बुटीबोरी ते कन्हानच्या शहराच्या आतमध्ये पण आता मेट्रो जाणार आहे आणि त्याचबरोबर मेट्रो जी आहे ती खापरीपासून ती हिंगण्यापासून तर आता भंडारा रोडच्या पलीकडे विशेषतः पारडीच्याही पुष्कळ पलीकडे 5-7 किलोमीटर जाणार असल्यामुळे वाढत्या नागपूरमध्ये त्याची सोय होणार आहे। नागपूरचा रिंग रोड पूर्ण झाला, नागपूरचा जो मधला इनर रोड होता तो बावनकुळे साहेब या ठिकाणी मंत्री असताना मी CRF मधून त्यांच्या म्हणण्याकरता कॉन्क्रीट रोड मंजूर केला, तोही पूर्ण झाला। आज नागपूर शहरामधले ROB जवळपास संपलेले आहे। विशेषतः पूर्व नागपूरमधले अनेक अंडरपास ब्रिजेस संपले, नागपूर जिल्ह्यातले पण ब्रिजेस संपलेले आहे। आज मला सांगताना आनंद आहे की पारशिवनीचा जो पूल आपण कोराडीकडनं इकडे येतो तोही मंजूर CRF मध्ये झालेला आहे आणि रामटेकचे रोपवे ते देखील टेंडर निघालेलं आहे, पण आचारसंहिता येणार आणि घाई एवढी झाली आहे की आम्ही बरेचसे भूमिपूजन करण्याकरता वेळ पण नाही आहे। मला विशेष रूपाने आनंद आहे की आपण नागपूर ते हैदराबाद हा एक्सप्रेस हायवे बांधतो आहे आणि या एक्सप्रेस हायवेमध्ये मंचेरियलपासून पलीकडलं काम जवळपास आता पुष्कळसं पूर्ण होत आलेलं आहे। त्यामुळे नागपूर ते हैदराबाद ही एक प्रकारची जी लाईन आहे ही नागपूरपासून दक्षिणेकरता जाण्याकरता खूप सुविधेची होणार आहे। आज नागपूर शहर असं आहे की आपण 24 तास पाण्याचा पुरवठा करतो, पण या भागामध्ये विशेषतः नवीन डेव्हलपमेंट होते आहे। या रोडच्या डाव्या बाजूला
त्या भागामध्ये पण आपण आता पाण्याची व्यवस्था करतो आहे। आज नागपूर शहरातल्या सर्व वस्त्यांमध्ये पाण्याचे टँकर समाप्त होत आलेले आहेत। मिहानमध्ये देवेंद्रजी आणि मी मिळून अनेक कंपन्या आपण या ठिकाणी आणल्या आणि आता जवळपास 68,000 लोकांना मिहानमध्ये रोजगार मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे की पुढील वर्षभराच्या आत मिहानमध्ये आपण 1 लाखाचा आकडा क्रॉस केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे एकीकडे रोजगाराची व्यवस्था आहे, दुसरीकडे उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर रोडचं आणि मेट्रोचं आहे आणि तिसरीकडे या भागामध्ये रेसिडेन्शियल अकोमोडेशन त्याची पण व्यवस्था होणार आहे। आजच आपण सिंधी ड्रायपोर्टचं उद्घाटन केलं। देवेंद्रजींनी जे 1200 कोटी रुपये नागपूरला लॉजिस्टिक कॅपिटल बनवण्याकरता दिले त्याच्याबद्दलची जागा देखील वर्धा रोडवर बुटीबोरीनंतर वर्धेकडे जात असताना त्या बाजूला वर्धा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याच्या मध्ये म्हणजे ड्रायपोर्टला लागून ती जागा कलेक्टर साहेबांनी सिलेक्ट करून MIDCला प्रपोजल दिलेला आहे। लवकरच महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये ते मंजूर होईल आणि ते झाल्यावर नागपूर लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून देशात नहीं तो जगत मान्यता पावल्याशिवाय राहणार नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि चंद्रपुर, वर्धा व समृद्धि महामार्ग की दिशा में जाने वाले वाहनों की संख्या काफी होती है, जिससे इस रोड पर कई बार जाम लगता है। नए पुल के निर्माण से इस समस्या से मुक्ति मिलेगी। सही समय पर इस प्रकल्प की शुरुआत हो रही है। नागपुर व आसपास के इलाकों का यातायात इससे सुचारू होगा। आपण सगळे लोग जाणतो की हा जो काही आपला वर्धा आणि चंद्रपूरकडे जाणारा रस्ता आहे याच्यावर चिसभवन पासनं तर जामठ्यापर्यंत प्रचंड मोठा ट्रॅफिक आहे। समृद्धी महामार्ग झाल्यानंतर हा ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि चंद्रपूर आणि वर्धा हे दोन महत्त्वाची शहरे आहेत। या दोन्ही शहरांकडे जाणारा ट्रॅफिक आणि मुंबईकडे जाणारा ट्रॅफिक यामुळे या संपूर्ण रोडवर खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक पाहायला मिळतो। कधी ट्रॅफिक जाम होतो, ॲक्सिडेंट्स होतात आणि म्हणून ही अत्यंत आवश्यक अशा प्रकारची बाब होती की याला काहीतरी अल्टरनेट निघाला पाहिजे। आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये माननीय गडकरीजींच्या नेतृत्वात हा जो आपला खापरीचा उडान पूल आहे हा दुहेरी उडान पूल झाल्यानंतर इथला ट्रॅफिक जाम संपला, नाहीतर एक प्रकारे मृत्यूचा सापळाच हा उडान पूल झालेला आपण सगळ्यांनी बघितला। आणि आता हा जो काही नवीन उडान पूल होतोय हा या आपल्या उडान पुलापासनं या ठिकाणनं तो उडणार आहे आणि थेट पहिल्यांदा तो उतरेल आपलं जे मिहानचं जंक्शन आहे त्या ठिकाणी। तिथनं पुन्हा समोर गेल्यानंतर आपल्याला एक उडान पूल मिळेल आणि तो रिंग रोडवर त्या ठिकाणी आपल्याला उतरवेल। म्हणजे या रोडवरचा जो ट्रॅफिक आहे हा ट्रॅफिक जवळपास पूर्णपणे आपल्याला सीमलेसली त्या ठिकाणी नेता येईल आणि चंद्रपूर, वर्धा किंवा अगदी बुटीबोरीला जाणारा ट्रॅफिक असेल, इकडे मुंबईकडे जाणारा समृद्धी महामार्गाकडे जाणारा ट्रॅफिक असेल, अशा सगळ्या ट्रॅफिकला या लिंकमुळे अतिशय चांगल्या प्रकारे कुठलाही जाम न होता, कुठलाही ॲक्सिडेंट न होता त्या ठिकाणी जाता येईल।